नमस्कार मंडळी, मी नेहा माझ्या मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याचा तडाखा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे बाहेर. तर या उन्हाळ्यामध्ये सारखं काहीतरी एक तर थंडगार नाही तर आईस्क्रीम खावंसं वाटतं. तर आईस्क्रीम त्रिशा बऱ्याच दिवसांपासून मागे लागली होती आणि आणायचे ना पायनॅपल घरी आणलेलं होतं. तर ते पायनॅपलचे असे 5-6 तुकडे करून घेतलेले आहे. याच आईस्क्रीम याच्यापासूनच आज आपण आईस्क्रीमची रेसिपी करून बघणार आहोत. तर रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि घरातलेच इन्ग्रेडियंट्स इथे मी वापरले आहे, काही वेगळे इन्ग्रेडियंट्स वापरले नाही आहे. साध्या सोप्या साहित्यामध्येही आपण आईस्क्रीमची रेसिपी आज बघणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता बघा. तर सर्वात काय केलेलं आहे, मी अननसाचे असे छोटे तुकडे करून घेतले, कढईमध्ये टाकून घेतले. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साखर टाकायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे, जेणेकरून आईस्क्रीम जरा सेट झाल्यानंतर जरा गोडी राहावी म्हणून. तर आता अशा प्रकारे ना थोडंसं किंचित पाणी टाकून घ्यायचं अननस शिजावं यासाठी आणि एक 5 ते 7 मिनटं हे अननस शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका भांड्यामध्ये ना मी दुधावरची साय घेतली आहे. दुधाच्या साईच्या ऐवजी जर तुम्ही फ्रेश क्रीम जे बाजारात अवेलेबल होतं ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर ना याच्यामध्ये 4 ते 5 चमचे ना मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. चांगलं मस्तपैकी फेटून घ्यायचं रवीच्या साह्याने. तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर हँड ब्लेंडरच्या साह्याने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता. तर आता अशा प्रकारे पल्प मस्त मऊ झालेला आहे. मिक्सरमधून काढून आपल्याला मस्तपैकी प्युरी करून घ्यायची आहे याची पायनॅपलची, आणि ती प्युरी आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायची आहे. इथे आपण लक्षात ठेवा, इथे फक्त मी दुधाची साय आणि कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. तुम्ही दुधाच्या साईऐवजी जर बाजारात जे फ्रेश क्रीम अवेलेबल होतं ते घेतलं तरीही चालेल. तर आता अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी गळ टाकल्यानंतर परत एकदा 3 ते 4 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यावं लागतं, जेणेकरून हे असं दाटसर होतं. त्यानंतर फेटून झाल्यानंतर इथे तुम्ही कंटेनर घ्यायचा आहे, एखादा प्लॅस्टिकचा घ्या किंवा काचेचा घ्या. इथे काचेचा बाऊल मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करायचं आणि क्लिंग फिल्म पेपर इथे मी लावलेला आहे या डब्यावर. तर जेणेकरून ना बर्फाचे खडे याच्यावर बसू नये किंवा जमा होऊ नयेत आणि खड्यामुळे आईस्क्रीम मेल्ट होऊ नये म्हणून आपल्याला ही क्लिंग फिल्म मी लावून घेतलेली आहे. आणि यानंतर आता याच्यावर आपण प्लॅस्टिकचं झाकण जे आहे ते लावून घेणार आहोत आणि जवळपास 10 ते 12 तासांसाठी आईस्क्रीम हे सेट करायला ठेवायचं आहे डीप फ्रीझरमध्ये. तर आता डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी हे डीप फ्रीझरमधून मी बाहेर काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे मस्तपैकी सेट झालेलं आहे. त्रिशा माझ्या जरा मागे लागली होती की आई आईस्क्रीम काढ, म्हणून मी जरा थोडं लवकर काढून घेतलेलं आहे आईस्क्रीम. तर आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हाताला कुठेही चिकटत नाही आहे. माझ्याकडे आईस्क्रीमचा स्पून नाही आहे, त्यामुळे आपलं आमटीचा जो चमचा आहे मी त्यानेच आता हे आईस्क्रीम काढून घेत आहे सर्विंगसाठी. तर ही आजची आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक